आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिर नवीन वर्षाच्या निमित्ताने आता सज्ज झालेलं आहे। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 वाजल्यापासून बाप्पाचं दर्शन हे सुरू राहील। नवीन वर्षाच्या निमित्ताने सप्तशृंग देवीचं मंदिर हे 4 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहील। शाकंभरी नवरात्र उत्सव आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मंदिर समितीचा निर्णय। भंडाऱ्यामध्ये वर्ष समाप्तीच्या निमित्ताने उमरेड पवनी करांडला या अभयारण्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। अभयारण्यामधील T20 शॅडो वाघीण आणि तिचे 3 बछडे हे पर्यटकांचं आकर्षण ठरतायत। व्याघ्र प्रकल्पामध्ये बिबट, हरिण, चितळ यासह इतर वन्य प्राण्यांचं देखील सध्या दर्शन होत आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भुयारी मेट्रोची रात्रभर प्रवासी सेवा सुरू राहील। कफ परेड ते आरे JVLR मेट्रो 3 ही मार्गिका 31 डिसेंबरला रात्रभर सुरू राहील। पश्चिम रेल्वेवरती गर्दीचा ताण आता कमी होणार आहे। बोरिवली चर्चगेटच्या दरम्यान 22 लोकल फेऱ्यांची भर पडेल। कांदिवली बोरिवली या स्थानकांच्या दरम्यानच्या 6व्या मार्गिकेचं काम हे जानेवारीच्या मध्यावरती पूर्ण होणार आहे। बीडच्या वडवणी इथल्या बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा पसरलेली होती। बचत खात्यामधील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांची बँकेमध्ये गर्दी, मात्र व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याची बँकेकडून माहिती। विवेक भीमनवार यांची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। विवेक भीमनवार याआधी परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते। गोंदिया जिल्ह्यामधील 50,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे 409 कोटी रुपयांचे चुकारे रखडले आहेत। रब्बी हंगामाच्या पूर्वी 50,000 शेतकरी सध्या अडचणीत आले आहेत। इतर काही बातम्या बघूयात। बर्फवृष्टीमुळे न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। रस्त्यावरती बर्फ साचलाय, त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। विमानतळावरती बर्फ साचल्यामुळे अनेक उड्डाणांवरती त्याचा परिणाम झालाय। इराणमध्ये सरकारच्या विरोधात नागरिकांनी निदर्शनं केली आहेत। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रियाल हे चलन कमकुवत होत असल्यामुळे या विरोधामध्ये निदर्शनं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चीनमध्ये विशेष तयारी। विविध प्रांतांमधील सजावटीचे फोटो सध्या समोर येत आहेत। विशेष कंदील महोत्सवाचं आयोजन केलं जाणार असून रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती रोषणाई केली जाते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन झालंय। वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या। आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा ABP माझा।